आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. गाणे गाऊन मजा आली ना? चला आता पुढे जाऊया. मागील आठवड्यात व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या कृती तसेच वयोगटानुसार दिलेल्या वर्कशीट्सवर तुम्ही गटात चर्चा केली असेल आणि घरी जाऊन त्या मुलांसोबत करूनही पाहिले असतील. तुमचे विचार, अनुभव आणि निरीक्षणे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कृपया तुमचे अनुभव आणि मते एकमेकींना सांगा आणि आमच्या सोबतही नक्की शेअर करा. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात करून पाहूया. आता आपण फुंकर मारूया हा खेळ खेळणार आहोत. प्रत्येक मातेला एक कागदी कप द्या. कप उलटा ठेवून फक्त फुंकर मारत तो ठेवलेल्या रेषेपर्यंत पुढे न्यायचा आहे. कपाला हाताने स्पर्श करायचा नाही. जी माता सर्वात आधी कप रेषेपर्यंत पोहोचवेल ती विजेती ठरेल. हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. आता पुढील कृती करूया, जिचे नाव आहे गटात समजून घेऊया. कागदी लगद्यापासून वस्तू बनवल्याने मुलांची कल्पनाशक्ती, सृजनशीलता आणि हात डोळ्यांचा समन्वय विकसित होतो. तसेच बोटांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. एकाग्रता वाढते आणि पुनर्वापर करण्याची सवय लागते. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आता आपण समजून घेऊया की घरी जाऊन मुलांसोबत कोणत्या कृती करायच्या आहेत. खेळ क्रमांक 1. कुटुंबातील सदस्यांनी आपापली भूमिका बदलून मजेदार संवाद एकमेकांशी करत मजेत वेळ घालवा. उदाहरणार्थ, आई आजी बनेल, वडील आजोबा बनतील. खेळ क्रमांक 2. घरातील ताट, वाटी, चमचा, घंटी यांच्या मदतीने वेगवेगळा आवाज काढण्यास सांगा. चला आता वर्कशीट मध्ये काय आहे बघूया. दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार विविध कृती दिलेल्या आहेत. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. कृती आणि वर्कशीट करताना मुलांना आनंद झाला का? त्यांना कोणती कृती सर्वात जास्त आवडली? त्यांचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. मातांनो, आता थोडे तुमच्यासाठी. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. चला या व्हिडिओ मधून महत्त्वाच्या आपत्कालीन सेवा आणि त्यांचे हेल्पलाईन नंबर जाणून घेऊया. जर आपल्या घरी किंवा आजूबाजूला चोरी झाली असेल किंवा गुंडागर्दी होत असेल तर पोलिसांची मदत घेण्यासाठी 100 हा नंबर डायल करा. जर आपल्या घरात किंवा शेजारच्या जवळपासच्या परिसरात आग लागली किंवा स्फोट झाल्यास घाबरू नका, तर मदतीसाठी 101 हा नंबर डायल करा. त्याचप्रमाणे जर अपघातासारखी दुर्घटना झाली असेल ज्यामध्ये लोक जखमी झाले असतील किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णवाहिकेला कॉल करण्यासाठी 102 हा नंबर डायल करा. जर कोणत्याही मुलावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर न लपवता तुम्ही 1098 वर कॉल करू शकता. हा नंबर तुमच्या मुलांना लक्षात ठेवायला सांगा आणि अशा घटनांमध्ये हा नंबर अवश्य वापरण्यास सांगा. आजकाल महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. जर कोणत्याही महिलेसोबत अशी कोणतीही घटना घडल्यास त्यांनी 1091 हा नंबर डायल करून त्वरित मदत मागावी. हे अवश्य लक्षात ठेवा. जर तुम्हाला घाईगडबडीत विशिष्ट नंबर आठवत नसेल तर 112 हा नंबर डायल करा. याला जादूचा नंबर म्हणतात
आतापर्यंत नमूद केलेल्या कोणत्याही आपत्ती किंवा अपघातासाठी फक्त हा नंबर डायल केल्यास आपल्याला त्वरित मदत मिळू शकते. आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्कीच कराल असा आम्हाला विश्वास आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.